स्वागतम. आजच्या या छोट्या खानी कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक माननीय सुनीलजी पुढारी साहेब, पुणे जिल्ह्याचे बिराजदार साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव धडस साहेब आणि उरळी कांचनचे पोलीस स्टेशनचे प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर पाटील साहेब, या सर्वांचं या ठिकाणी आगमन झालंय. सर्वांचं भोसले कुटुंबियांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत. भाषण तर मला करायचं नाही. आजच्या या कार्यक्रमासाठी मी इथे येऊ शकलो याचा मला अत्यंत आनंद आहे. श्री भोसले आणि त्यांचा परिवार आणि आपण उपस्थित सर्व यांची भेट झाली. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित श्री नामदेवराव भोसले, त्यांच्या मातोश्री, माझे ॲडिशनल SP श्री मीरादार, SDPO धडस, PI शंकर पाटील, पोलीस स्टेशनचे आमचे अधिकारी अंमलदार, केडेकरवाडीचे श्री केडेकर, उपस्थित सर्व पत्रकार, उरळी कांचनचे नागरिक आणि उपस्थित बंधू भगिनींनो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे नाम्या नंतर नामा, मग आता नामदेव भोसले आणि मग आता तुम्ही नामदेवराव केलं त्यांना. असंच तुम्ही डॉक्टर युवा नामदेवराव लिखाण काम करता करता त्याच्यात पुढे PhD करू शकता. हा वेगळा विषय टोटल तुम्ही जो हाताळताय, लिहिताय आणि तुमच्या समाजाच्या आणि एकंदरीत सगळ्या जीवनाच्या व्यथा लोकांसमोर आणता, तुमच्या ऑलरेडी आहेत. मलाही तुम्ही यापूर्वी पुस्तक दिलेलं आहे, मेघाळा कसं प्रोनाऊन्स करताय? मेघाळा याचा अर्थ काय होतो? अच्छा अच्छा. त्यांच्या भावना ज्या ओथंबून येतात मेघाळा त्याच दिसतात या कार्यक्रमामध्ये. आणि म्हणूनच त्यांनी चांगलं भाषण केलं इथे सगळ्यांसमोर. आणि ए हाल म्हणजे हाल जे झाले ते आहेत का हे जे तुम्हाला धुवा चारा केलं होतं ते. तर हा एक नवीन शब्द माहित झाला गणेशराव, धुवा चारा काय असतंय. ठीक आहे, तर हे त्या प्रकारे न होता धुवा आणि चारा चांगल्या प्रकारे होईल. धुवा आणि चारा आणि जे खरोखर गरजू लोक आहेत त्यांना आपल्याकडून मदत होईल, त्यांनी आशा व्यक्त केली. कारण आज लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आपण सगळे स्वतंत्र नागरिक आहोत. पारधी समाजाचं बघितलं तर इथे जसं पारधी समाज आहे तसं यवतमाळ वाशिमकडे बंजारा समाज आहे, रामोशी समाज आहे. आपण कोल्हापूर सांगलीकडे जाल कुठे लवानी लोक आहेत, आमटे राजपूत आहेत विदर्भामध्ये. हे सगळं मूळ शोधलं तर ते राजपूत आणि राजस्थानपर्यंत जातं असं मी ऐकलं होतं. कारण एक पारधी जमात ही त्या काळातही राजे महाराजांकडे जी होते त्यांनी ते शिकारीमध्ये तरवेज होते आणि जंगलामध्ये राजांसोबत घेऊन जाणे आणि त्यांच्या चपळतेचा, गतीचा आणि धाडसाचा उपयोग करून घेतला जायचा. काही ठिकाणी सैन्यामध्ये उपयोग झालेला आहे. अशा प्रकारे साधारण एक इतिहास आढळतो. आणि नंतर विमुक्त जाती आणि भटक्या जमातीत मला वाटतं त्यांचा अंतर्भाव करण्यात आला आणि एक लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या मार्गांनी पुढा कसा आणता येईल आपल्या समाजातल्या लोकांना प्रयत्न झाला. परंतु एका ठिकाणी नसल्यामुळे बदलते लोक बदलत्या गावांमध्ये वेगळ्या, जसे यांचे 46 गाव झाले तसे बऱ्याच जणांचे गावं बदलली, रानावनात राहत होते, स्वतःची शेती नाही, मालकी नाही, जमीन नाही आणि अशा बऱ्याच भटक्या जमातीनं झालेलं आहे की ज्या जागा होत्या
त्या परस्पर दुसऱ्यांना मिळाल्या, कागदावर नाव कोणाचे नव्हते, त्यामुळे मालकी हक्क नाही, घर नाही. निदान आता इथे आपण CCTV लावेपर्यंत प्रगती केलेली आहे त्या घराला. आणि मग एक शिक्का बसला होता काय की दुर्दैवी कारणामुळे इंग्रजांच्या काळापासून, तर तोही नंतरच्या लोकशाहीमध्ये आणि शासनाने तोही बदलून टाकलेला आहे. त्यामुळे आता कोणाच्या डोक्यात हे असू नये की हे पर्टिक्युलर नाव आले की हे असेच असतील, असं दुर्दैवाने कोणाच्या डोक्यात येऊ नये. मी ते नावही मी बघितले मागे मागे सांगलीला मी गेलो होतो, तर ते एक नाव आलं 4 शिट्ट्या. मी विचारलं 4 शिट्ट्या नाव का पडल्या माणसाला? ते म्हटले जन्म झाला तेव्हा आनंदाने 4 शिट्ट्या वाजवल्या होत्या, त्याचं नाव ते 4 शिट्ट्या भोसले. तर ते काही जणांच्या पिस्तुल्या आहे, बंदुक्या आहे. आज मी इथे बघितलं हरिण पाठी सुद्धा आहे. म्हणजे जसा ते व्यवसाय करत गेला किंवा काही प्रसंग घडला त्यावेळेस तशी ती नावं पडत गेली असं मला दिसलं आपल्या समाजामध्ये. आणि ती अजूनही शाळांमध्ये कागदावरती आहेत, परंपरागत चालत आलेली. आता बरीच मुलं आता शिकलेली दिसत आहेत, शिकून आले. तुम्ही मला सांगितलं MA BEd पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट करतायत, आनंदाची गोष्ट आहे. तर आपला समाज असाच पुढे जाऊन प्रगतीवर जाऊन अशी माझी सदिच्छा आहे. आणि इथे येण्याचं खरंच कारण म्हणजे यांनी बोलावलं. मागे मी एक वेळा येऊन गेलो आपल्या इथे उराळी कांचनमध्ये, आणि बहुतेक ठिकाणी नाही जाणं होत 5 जिल्ह्यात. ते खरं आहे, खूप कार्यक्रम असतात, मोठे कार्यक्रमाला लोक बोलावतात. पण आज मी इथे येऊ शकलो याचा मला आनंद आहे. कारण यांची कामाची कळकळ, तळमळ आणि प्रामाणिक हेतू नामदेव भोसले यांचा, हेच एक कारण असेल की मला वाटतं मी हो म्हटलं. कारण आमचे अडिशनल SP आहेत. मी खूप सार्वजनिक कार्यक्रमांना तसा मी जात नाही, हे खरंच आहे. परंतु यांनी ज्या पद्धतीने पाठपुरावा करतात, ज्याप्रमाणे आपले प्रश्न मांडतात, तर मी माझ्या सगळ्या 5 जिल्ह्यांमध्ये आपलं सोलापूर, सांगली आणि पुणे, सातारा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सांगितलं. कारण मला वाटतं पाटील समाज थोडा नगर, पुणे, सोलापूर या बेल्टमध्ये जास्ती एकवटलेला आहे. आता दुर्दैवाने येतात एक मला फोन आला होता मी गाडीत असताना की वडगाव मावळला एक मर्डर झाला, पारध्यानेच पारध्याचा मर्डर केलेला आहे. आजची घटना आहे, काही कारण नाही आहे. बहुत ते मध्य प्रदेशातले पारधी आहेत. ते इथे आले काही कामानिमित्त वडगाव मावळला, आणि तिथे काही भांडण झालं. 2 जण एकमेकांच्या ओळखीतले, काय भाऊबंदकीतलेच आहे. भांडण झालं, ते बायको सोडवायला गेली, थोडेसे दारू पिले असतील, आणि मग त्याच्यात मारपीट झाली आणि एकाने दुसऱ्याला मारून टाकला. हा आत्ताचा फोन येतात. मला वाटतं त्याच्या दुर्दैवी घटना आहे. आणि ते व्यसन दारूचं व्यसन आहे. मला वाटतं थोडं माळेगाव भागातही लक्ष द्यायला पाहिजे. काही दारू गाळण्याचे प्रकार काही भागात आहेत. तर हे असे जे काही अनैतिक कामं आहेत आणि ज्याच्यामुळे आपली दुर्दशा होते कुटुंबाची, स्वतःची, किंवा असे अवैध प्रकार आहेत, हे थोडं अजून प्रबोधन करण्याची गरज आहे. कायद्यात आहे, पण कायद्यासोबत सुधारणा, पुनर्वसन आणि शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत त्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली तर मुलं निदान शिकून त्याच्यातून रोजगार मिळवतील, आणि मग हे अवैध व्यवसाय किंवा इतर प्रकारे पोट भरण्याचे कामं करावी लागणार नाही. हा एक प्रबोधनाचा, चळवळीचा भाग आहे. आपण सगळ्यांनी करावे. मला वाटतं पारधी समाज तुळजाभवानी आईला मानतो, महालक्ष्मी आहे, वेगळ्या प्रकारच्या देवी आहेत. बहुतेक आपले देव असे मंदिर नव्हतेच पारधी समाजाचे. गाव कुसाबाहेर कुठे जे काही खंडोबा, ज्योतिबा किंवा छोटंसं असेल काही देवी असे छोटे मंदिरं राहत असतील असं मला वाटतंय. पण बहुतेक तुळजाभवानीला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून आणि भारतातूनही लोक मानतात, भटक्या जाती जमातीतले, अशी माझी माहिती आहे. तर आता तिथून एक चांगला वसा घेऊन आपण सगळ्यांनी पुढे जावं. त्याच्यासाठी आमचं जे काही पाठबळ लागेल, पोलीस खात्याचं आमचे अधिकारी, आम्ही, आमचे सगळे जिल्हा पोलीस आपल्याला मदत नक्की करतील अशी मला आशा आहे. आपण असेच पुस्तकं लिहून पुढे आपण कविताही लिहिता, लेखही लिहित आहे, आणि आईंचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे. जेव्हा केव्हा आपल्याला मदत लागेल, CCTV स्वतःच्या पैशांनी बसवतात, ते मला कौतुक वाटलं. त्यांनी मला मदत मागितली नाही, तुम्हाला मागितली नसेल. हा, म्हणजे जे करतायत ते स्वतःहून करतायत. नाही तर असे कार्यक्रम घ्यायचे असले की लगेच मग मदत करा किंवा काही आम्हाला पाठिंबा द्या, आर्थिक असं मागणी होते. पण त्यांचं मी कौतुक करतो नामदेवराव भोसलेंचं की त्यांनी यासाठी सुद्धा आजपर्यंत मला तरी काही म्हटलेलं नाही आहे. त्यामुळे स्वतःचं जे काही तळमळ आहे ती ते घेऊन पुढे जात आहेत, आणि ते अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि ते प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांना, मंत्रालय, पोलीस महासंचालक ऑफिस सगळ्या ठिकाणी जात असतात. मला वाटतं उत्तर प्रदेशात जाऊन आले, बिहारमध्ये जाऊन आले,
अजून भारतात अजून त्यांचे कुठे कुठे झारखंड म्हणजे बऱ्याच राज्यांमध्ये जाऊन आले, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटतात, तिथेही त्यांचं बोलाचाल होत असते. तर त्यांचे जे अनुभव येत आहेत ते आपल्या सगळ्यांच्या इथे जे आहेत त्यांच्या उपयोगात येतील अशी मला आशा आहे. एकंदरीत आजचा कार्यक्रम चांगला झाला. आपण इथे आदर्श मातापित्यांचा सन्मान केला. आपण जे काही आता मातापिता इथे आहेत, ज्येष्ठ नागरिक होते, त्यांनी आपल्या मुलांना पुढे आणलं. काही पोलीस खात्यात भरती झालेले आहेत, इतर खात्यांमध्ये आहेत. त्यांनी आता आपल्या समाजाला पुढे आणावं, त्यांना विसरू नये, आपल्या नातेवाईकांना, आपल्या पंचक्रोशीतल्या लोकांना. एवढंच माझं सांगणं आहे. त्या सगळ्या आदर्श मातापित्यांना मी नमस्कार करतो आणि त्यांना अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या पाल्यांना पुढे आणलेला आहे. दुसरा मोठा विषय समाजातील अनिष्ट चाली रूढी प्रथा असतील. मला वाटते जातपंचायती असेल आपल्या इथे ना, जातपंचायत असेल. काही ठिकाणी जातपंचायतीत भांडणे झालेले आहेत वेगळ्या समाजामध्ये, बहिष्कार होतात. तर माझी ती एक विनंती आहे की काही अंधश्रद्धा असतील, चालीरीती असतील, अघोरी प्रथा असतील, त्या कायद्याने बंधन त्याला बंधन आहे आणि त्या पालन करता येत नाही, तो गुन्हा होतो. तर कृपया आता शिक्षणाचा उपयोग करा आणि अशा अनैतिक चालीरीती असतील, अंधश्रद्धा असतील, जादूटोना असेल, अघोरी प्रथा असतील, त्याला आता बळी पडू नका. त्याच्यातूनही आपण आता पुढे निघालं पाहिजे. आणि जे कोणी असे प्रकार करत असतील, ठीक आहे, वैदू असतात, मांत्रिक असतात, ज्याचा त्याचा समज आहे, पण सार्वजनिकरित्या त्याचा प्रचार करू नका. आपलं ज्ञान असेल, चांगलं असेल, आता कोणाला वनौषधी माहीत आहे, कोणाला जडीबुटी माहीत असतील, तर त्याचा आपला घरगुती उपचार करणे ठीक आहे. पण कुठे गडबडी घडतात, आता कुठे बहिष्कार जातीचे घडत आहेत, ते मात्र कायद्याने बंधनकारक आहे आणि गुन्हा होतो, शिक्षा होते, अटक होते. एवढंच मी सांगू इच्छितो. तर त्याच्यातही आपल्या इथे काम करणारे कार्यकर्ते आणि शिक्षक आहेत. इथं एक नाव लिहिलं आहे, श्री पठाण काळे म्हणून, आहेत का इथे? नाही आहे. तर असे लोक आपल्या इथे बरेच आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये आपल्या इथं गेलेले आहेत. शेतकरी, शेळीपालन करणारी आता लोक आहेत. म्हणजे आपला व्यवसाय करून आपलं अर्थार्जन करणे आणि आपल्या कुटुंबाला, समाजाला पुढे नेणे, अशा बरेच प्रकारे वेगवेगळ्या कामांमध्ये आपण सगळे बिझी झालेला आहात. अशीच परिवर्तनाची पाठशाळा सुरू राहावी आणि आपल्यासोबत आपला समाज पुढे जावा, ही माझ्याकडून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. इथे बोलावल्याबद्दल आयोजकांचा आणि आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद. सूत्रसंचालक यांची परवानगी घेऊन मी बोलतो की इथे येण्यापूर्वी हे सर आपण प्लीज नामदेवराव हे गोरगरिबांसाठी काही ना काही करत असतात. ते आता स्वखर्चातून वगैरे सीसीटीव्ही देशभर फिरणं हे पण काही सोपं नाही. म्हणजे देणाऱ्यांना देत जावं, घेणाऱ्यांना घेत जावं, घेता घेता एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे, या उक्तीप्रमाणे सरांनी इच्छा व्यक्त केली की आपल्याला नामदेवरावाला काहीतरी भेट वस्तू द्यायची आहे. मी सरांना विनंती करतो की सर आपण आणलेली भेट वस्तू आपण सहृदयपूर्वक आपण नामदेवराव यांना आपण द्यावी अशी मी आपणास विनंती करतो. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. म्हणजे रंजल्या गांजल्यासाठी काम करणारे आपले नामदेवराव हे ते नावाप्रमाणेच देव आहेत, नामदेव आहेत. मी सरांना परत विनंती करतो की सर आपण आईंना पण एक आपण गिफ्ट वस्तू द्यावी. तुमचं कार्य आणि कौतुक जर चांगलं असेल तर आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत, हा एक संदेश आम्हाला याच्यातून द्यायचा आहे. तर एक प्रशस्तीपत्र आम्ही आमच्या कार्यालयाच्या वतीनं आणि आपल्या हस्ते नामदेवरावांना द्यावं अशी मी विनंती करतो सर. भिंतीवर अजून मला वाटतं काही दिवसांनी एक नवीन भिंत बनवायला लागेल. छान.